गुड मॉर्निंग. तर आजची रेसिपी आहे चवळी. ही चवळी जी मी रात्री भिजायला ठेवलेली, आता सकाळी काढली. ही मस्त भिजली. तर हिला आता मी बॉईल करायला कुकरमध्ये ठेवते. एक तांब्या पाणी टाकून त्यात मी घेतला एक मोठा बटाटा. तर फ्रेंड मी इथे एक तांब्या पाणी टाकलं, याच्यामध्ये ॲड केलं आहे. आता मी यात टाकते ही चवळी बॉईल करून घ्यायला. इथे मी हा बटाटा आहे, याला मी अशा प्रकारे शिलून घेते. तर इथे मी बटाटा आहे हा शिलून घेतला आहे. आता मी त्याचे मोठे मोठे तुकडे टाकते. जास्त छोटे तुकडे करायचेच नाही, कारण की बटाटा बॉईल होतोय. मी पाण्यात टाकते, त्याला चांगल्या प्रकारे वॉश करून घेते. हे बघा, तर मी याची चवळी पण टाकली आणि बटाटे पण मी बॉईल करायला टाकते त्यात. आता चवीनुसार आपल्याला त्यात शिजायला बॉईल करतानाच 1 चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यात, म्हणजे मध्ये नाही. तर हे बघा फ्रेंड, आपलं तेल गरम झाले. त्यात आपण टाकूया राई तडक्याला. इथे मी घेतले कांद्याचं पेस्ट आहे, कांदे कापले आणि त्याचं पेस्ट केलं मिक्सरमध्ये. आता आपण हे पण ॲड करूया. आपलं तेल खूपच गरम झालेलं आहे. त्यात आपण हे टाकूया अद्रक लसूण पेस्ट. हे मी अद्रक लसूण पेस्ट ॲड केले. त्यात आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं या प्रकारे. असं याला थोडंसं लाल होऊन द्यायचं आपल्याला. त्यात टाकायची आपल्याला हळद. आपण चवळी बॉईल करताना त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे ना, तर आता आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे त्यात. हे बघा, खूप कमी मी मीठ टाकलं, कारण की आपलं बॉईल करताना आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे. नाही तर आपण जास्त टाकलं तर आपली चवळी खारट होणार. इथे मी तेजपत्ते, मी 2-3 तेजपत्तेही टाकले. ओके. इथे मी घेतलं हे टमाटर किसून, एकदम मस्त मोठं टमाटर एक किसून घेतलेलं आहे. आता हे टमाटर हे आपण भाजी इथे ॲड करूया. आपला कांदा फ्राय झालेला आहे. आता या सगळ्याला मिक्स करूया. हे टमाटर हे आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. छान टमाट्याचा कच्चा असतो ना, ते कच्चं हे झालं पाहिजे खतम, आणि एकदम मस्त तरी आली पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपली ही बॉईल झालेली उकडलेली चवळी त्यात ॲड करायची. ओके. तर हे बघा फ्रेंड, आपलं टमाटर हे फ्राय झालेलं आहे. अजून तरी होऊन द्यायचं त्याला. आता आपण इथे टाकूया 1 चमचा लाल मिरची पावडर. आपल्याकडे आमच्या गावाकडे याला लाल तिखट बोलतात, तर म्हणून मी पण लाल तिखट बोलते. तर आम्ही तिखट खातो जास्त, तर मी पुन्हा थोडीशी मिरची पावडर ॲड करते त्यात. आणि इथे मी गरम मसाला, तर मी हा गरम मसाला पण यात ॲड करते. आपल्याला असं मिक्स करायचं याला छानपैकी. याला मस्त आपल्याला थोडं आणखी फ्राय होऊन द्यायचं. तर आपलं हे मसाले सगळे एकदम मस्त फ्राय झाले. हे बघा कसा लाल एकदम छान
प्रकारे मस्त दिसतंय. तर आपण हे जे आहे मी हे कोथिंबीरचं पेस्ट आहे मी हे टाकते यात. हे हरा धनिया कोथिंबीर त्याचं पेस्ट मी ॲड केलं यात. ओके तर ठीक आहे. तर आता आपण टाकूया यात पाणी ॲड करूया आपण. तर मी टाकलं यात पाणी. तर हे बघा फ्रेंड, आता मी याच्यात टाकते म्हणजे ही चवळी बॉईल केलेले बटाटे आणि चवळी. बटाटे मी एकच ॲड केलेले आहे त्यात, चवळीचीच भाजी आहे. तर आता आपण याला बस 4-5 मिनटं झाकून ठेवूया याला आपण. ओके तर चला फ्रेंड, आपली भाजी ही रेडी झाली असते. एकदम मस्त टेस्टी भाजी आहे आपली चवळीची. तर आपण बघूया उघडून हिला. वाव, बघा झाली माझी भाजी रेडी. मस्त ना, इतकी टेस्टी भाजी ना, रेस्टॉरंटच्या भाजी फेल आहे माझ्या भाजी पुढे. तर तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. ओके आणि हे बघा तरी पण किती मस्त आली ना, छान तरी आली एकदम. तर आपल्याला गॅस आहे, आपण गॅसचं खाली उतरून घेऊया. मला दुसरं पण काम आहे गॅसवर, तर मी गॅस बंद नाही करत आहे तोपर्यंत. हे बघा मस्त तरी आली ना आपल्या भाजीला, किती छान. आणि हे नक्कीच तुम्ही पण एक मिनिट बघितलं, हे बघा किती छान तरी आली आहे ना. रेस्टॉरंटची भाजी फिक्की माझ्या भाजी पुढे. तर तुम्हीही ट्राय करा, तुमच्या घरच्यांना खाऊ घाला, अशी माझी रेसिपी ट्राय करा.